इतकं छान रेडी होऊन आम्ही कुठे चाललो होतो ते पुढे कळेलच. त्याच्या आधी नाईंचा उपवास होता म्हणून त्यांना वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवली होती. कारण रात्री शाबू भिजत घालायचा माझ्या लक्षात नव्हतं, म्हणून त्यांना वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवली आणि आम्हा दोघींसाठी मसाले भात बनवला होता. जाताना थोडासा डब्यातून सुद्धा नेता येईल. इथे पटकन नित्याला गरम गरम भात चारून घेतला आणि खूप दिवस झाले या बॉटल वापरण्यात नव्हत्या, म्हणून ते आधी स्वच्छ धुवून घेतल्या आणि नित्याला मला सेपरेट एक बॉटल घेतली होती, कारण उन्हाळा इतका वाढला ना म्हणून एक्स्ट्राच पाणी घेतलं होतं. नंतर छान असं रेडी झालो आणि आम्ही निघालो होतो बोटॅनिकल गार्डन. जाताना आम्ही कॉल टॅक्सी केली होती, कारण सगळ्यांच्या सोयीनुसार होईल म्हणून. आणि नंतर तिथे तिकीट काढायचं होतं म्हणून आधी तिकीट काढलं आणि आत गेल्यानंतर ना आमच्या पुढे सगळी मुलंच पळायला लागली होती. मग काय, मुलं पुढे आणि त्यांच्या आया पाठीमागे. इतकं सगळं खेळायला होतं, पण मॅडमना मात्र आधी झोपाळतच बसायचं होतं आणि ह्या दोघांनी मात्र त्या दीदीला कामाला लावलं होतं. ती आपली देत बसली होती दोघांना झोका, आणि आता एकात बसून थोडीच भागणार होतं. या घसरकुंडीत सुद्धा बसायचं होतं. मग काय, केली ना दीदीने इच्छा पूर्ण. उन्हाळा इतका वाढलाय ना म्हणून पोरांना आधी पाणी पाजलं आणि घरून येताना आम्ही खूप सारा खाऊ घेऊन आलो होतो. मग तो सगळा काढला आणि खाऊन घेतला आणि आता पोटात भर गेले म्हटल्यावर आम्ही तर काय बसणार होतो का. आम्ही सुद्धा आमच्या बालपणी काय मिळालं नव्हतं म्हणून खेळून घेतलं. आपण खूप नशीबवान आहोत की आपलं बालपण खूप छान गेले, कारण आपण जे लहानपणी खेळ खेळायचो ना ते सगळे मैदानी खेळ असायचे आणि ते या मुलांना माहीत सुद्धा नाहीत. आपल्या लहानपणी ना कसला स्क्रीन टाइम होता ना कसलं बैठक खेळ होते. असो, हा कुठला बाबा होता माहित नाही, पण ह्याच्या मांडीवर मात्र ही सगळी पोरं जाऊन बसली होती.